इलेक्ट्रॉन पावडर सनस्क्रीन लावू नका पाहिजे तर, पण पाण्यामध्ये इलेक्ट्रॉन पावडर तुम्ही टाकून पिवा. विटॅमिन सी खूप इम्पॉर्टंट आहे ऊन असताना. चला मॅच लगेच सुरुवात करा प्लीज, जास्त उशीर नको. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स लगेच मैदानामध्ये पोहोचतील. 2:33 झालेत सर, आपण बरोबर टायमिंग वरती चालू आहोत. गेले 3 दिवस या कडाक्याच्या उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये आमचे सर्व पंच विनोदजी भगत सर वाशी जुळगाव, गुरुनाथजी पाटील सर सासोळे, महेश सर जुईनगर, हरेजी कराळे सर माथेरानचे सर्व अंपायर्स या स्पर्धेला न्याय देण्यासाठी. पहिली पेअर मैदानामध्ये जाते पहा. सूरज आणि संदीप बावडेकर. सूरज एका साइडला सातत्याने कुट्रे प्रीमियर लीगचा मानकरी. नॉट आउट आपण पाहिलं तर कुट्रे प्रीमियर लीग नॉट आउट 96 धावा करणारा खेळाडू सूरज. तेव्हा ढाल होती, मोठी ढाल, त्या ढालचा मानकरी तो होता. दुसऱ्या साइडला आपण पाहिलं संदीप बावडेकर. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम साठी, खूप इम्पॉर्टंट मॅच. काटेकी टक्कर जी म्हणतो तो शब्द परफेक्ट आहे या मॅचला. नक्कीच काटेकी टक्कर आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळेल क्रीडांगणाच्या आतमध्ये, जिथे रेणुकादेवी स्पोर्ट्स टेक्नोवाडी संघाने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. संदीप आणि अलॉंग विथ सूरज. संदीप बावडेकर खरं तर इंजर्ड आहे, तरी देखील आपल्या संघासाठी, खरं तर संघ मालकासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अर्थातच सुरेश कारळेकर एका बाजूला रेणुकादेवी स्पोर्ट्स चे संघ मालक, दुसऱ्या बाजूला आबाजी सुबुगडे आणि सागरजी सुबुगडे MH50 पल्टन्स एस फायटर्स या टीमचे संघ मालक. पर्व क्रमांक 4 आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण पुढच्या पर्वामध्ये प्रवेश केला या पेटीपीलच्या, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. आणि जो खेळाचा जो दर्जा आहे, तो आयोजनाचा जो दर्जा आहे, जो खेळाडूंचा जो खास करून दर्जा आहे, हा प्रत्येक वेळी उंचावलेला पाहायला मिळाला. आणि तो आलेख जो आहे तो अगदी अपवर्ड आहे. आणि नक्कीच आम्ही टायमर इथे सेट करतोय. बरोबर 2:35 गाड्यामध्ये. आणि पहिला चेंडू इथे मात्र टाकण्यासाठी गोलंदाज सचिन असवले. गोलंदाजी मार्कवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. समोर असेल संदीप बावडेकर अलॉंग विथ सूरज. मॅचला होते सुरुवात 2:36 घड्याळामध्ये. आणि पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. सचिन असवले टू संदीप बावडेकर. आखुडपदेचा चेंडू पहिल्याच बॉलवर पुलच्या माध्यमातून इथे येतोय हा षटकार. बॉल सीमा पार. वा सर, मला काय माहित आठवण येते मॅक्सवेलची आठवण आली या पहिल्या फटक्यावरती. आणि ज्या पद्धतीने जिद्दीने उतरलाय मैदानामध्ये, ही त्याची परीक्षा, त्याच्या बॉडीची परीक्षा, त्याच्या फिटनेसची परीक्षा. आणि टीमला संपूर्ण तो आज उत्तर देतोय. त्याच्या पेशन्सची देखील परीक्षा, त्याच्या संयमाची ती परीक्षा आहे. आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले बघा, आपल्या स्क्रीनवर आता दाखवला गेला. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेचलाय. हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स करत लॉंग ऑफला चौकार इथे प्राप्त करतोय. अगदी रखरखत्या उन्हामध्ये ना शरीराची चिंता आहे ना स्वतःची चिंता आहे. चिंता आहे ती फक्त आणि फक्त आपल्या संघाची, आपल्या संघ मालकाची. आणि त्यासाठी आपण पाहत असताना षटकार आला पहिल्या बॉलवर, दुसऱ्याच बॉलवर ओव्हर पिच बॉल खोलव्या टप्प्याचा, त्याला मात्र खोदून काढला अक्षरशः. आणि लॉंग ऑनला मात्र पाठवून दिलं 4 धावसंख्येसाठी. एकूण धावसंख्या 10च्या घरामध्ये. बॅकफुटवर बॉडी वेट ट्रान्सफर केलं. प्रत्येक जेव्हा चेंडू खेळतोय आपण पाहिलं संदीप बावडेकर दोनही चेंडू हलकासा त्रासतेला थोडासा आपल्याला पाहायला मिळाला. रिॲक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. मात्र तरी देखील कमिटमेंट पूर्णपणे 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. जिद्दीने चिवट आहे तसं पाहायला गेलं तर. अगदी भेंडी कशी असते चिकट चिवट, तसा संदीप बावडेकर चिवट खेळाडू आहे. सहजासहजी तो सोडणार नाहीये क्रीडांगण. याही वेळेस समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्ट्रोक. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल जात असताना पाहायला मिळालाय. 1 बाउन्स चौकार. अप्रतिम अशी फटकेबाजी. 182 चौकार, 182 षटकार
आतापर्यंत पीटीपीएल मध्ये लावण्यात आलेत. गगन भरारी सध्या घ्यायचे संदीप बावडेकरला. 14 धावा धावफलकावर. यावेळेस हलक्यात आणि फक्त समोर फटका खेचला होता. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे ससावलाय आणि एकच रन फक्त मिळते. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. सूरज पहिला बॉल फेस करेल वैयक्तिक. 4 बॉल मध्ये 15. संदीप बावडेकर सध्या नॉन स्ट्राईक वर आहे. पहिल्या षटकाचा खेळ. यावेळेस बैठक फटका सजवलाय. घुटना टेकर सिक्सर देख. बाबा 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 केवढा लांब गेला तो काऊ कॉर्नरच्या दिशेने. यावेळेस मात्र बॅट्समन सूरजच्या बॅटमधनं षटकार आलाय. बैठा फटका बसला, मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर ठोकून दिला. काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. पहा बैठा फटका. पोच दिले. डर से मत डर, कुछ अलग कर, डर से मत डर. समोर आहे गोलंदाज सचिन असवले. दडपण आता सध्या त्याच्यावर जास्त निर्माण झालंय. 5 बॉल मध्ये तब्बल 21 धावा धावफलकावर लावल्यात. सूरज वैयक्तिक पहिला बॉल फेस करत होता. पहिल्याच बॉलवर शड्डू ढोकला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या शड्डूचा आवाज मात्र इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या कानाला तृप्तता देऊन गेलाय. षटकार आलाय. शेवटचा बॉल बाकी. 21 बिनबाद. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पंचांनी मात्र सांगितले OUT आउट. पलटवार केला तो सचिन असवल्याने आणि सूरजला पाठवलंय पवेलियनच्या दिशेला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. सचिन असवले कल्पक बुद्धीचा चाणाक्ष चतुर गोलंदाज. लेग बिफोरच्या स्वरूपात मात्र इथे झालाय बाद. पायशीत पकडलाय अगदी विकेटच्या समोर मात्र सूरजला आणि योग्य निर्णय आमच्या पंचांचा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 21-1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कुसरून अर्जुन मैदानाच्या आतमध्ये जात असताना सध्या आपण पाहतोय MH50 पलटण AS फायटर्स सागरजी सुपगडे आबाजी सुपगडे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी सुरेश काळवेकर यांचा हा संघ. पटण तालुका प्रीमियर लीगचं पर्व 4th आहे आणि अगदी लीग स्टेजच्या आपण किरण सरचं पाहिलं तर अगदी शेवटच्या काही मॅचेस शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील मला वाटतं अजून 4 आणि उद्या सकाळच्या सत्रातील 3 म्हणजे असं एकूण 7 मॅचेस लीग स्टेज मधल्या बाकी आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे आता इथून पुढे प्रत्येक संघ प्रत्येक मॅच मध्ये मात्र जीव टाकणार आहे. रणजित जाधव सध्या बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत असताना राईट आर्म राऊंड द विकेट संदीप बावडेकर साठी. धावसंख्या 21-1. फ्लॅटेड डिलिव्हरी अगदी फ्रंट फुटला येऊन खेळायचं होतं कव्हर पॉइंटला. बॉल नक्की शॉर्ट कव्हरला अडवण्यात आलाय. ताकद तितकी पाहायला मिळाली नाही या फटक्यामध्ये संदीप बावडेकरच्या माध्यमातून. टायमिंग थोडस इथे जुळवताना कमी पडला तो संदीप बावडेकर आणि इथे डॉट बॉलने मात्र सुरुवात रणजित जाधव करत असताना इथे कमी गतीने टाकलाय. पिक जज dispatch into the stands over the mid wicket area for the maximum 6 runs. Yes, maximum होता. तू जब मेरे को रोकेगा तब तक मैं ठोकेगा. यावे आडवा बॅट न मिड विकेटच्या बाहेर. पुन्हा एकदा सुरेख निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. संदीपच्या बॅट मधून येतोय हँडसम युजर हँडसम फटका. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. तब्बल 2 चेंडू 2 षटकार. मॅक्सवेलची आठवण आली आहे. तो खेळ आठवला. कंटारा पिक्चर देखील आठवला. वॉट अ स्ट्रोक. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं रणजितने. थोडस डिफेन्स करायला भाग पडलं. अतिरिक्त उसळी इथे प्राप्त केली आहे ती म्हणजे गोलंदाज रणजितने आणि त्यामुळे अगदी डिफेन्सिव्ह पवित्रा वापरला. डॉट बॉल इथे आला. ज्या पद्धतीने हँडसम आहे सँडी तसेच हँडसम आहेत त्याचे फटके. पुन्हा एकदा गती कमी केली होती. बॅकफुटवर पंच केलंय. यावेळेस कव्हरच्या दिशेने या ओव्हर मधील हा पहिला दुसरा नव्हे तर तब्बल 3रा षटकार आलाय. सँडी संदीप बावडेकर हिटिंग ऑल अराउंड मिस्टर 360 इथे पाहायला मिळत असताना ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. बाहेर ठेवला होता चेंडू टप्पा. ऑफ ब्रेक टाकला आणि तदनंतर मात्र बॉलला पाठवलं कव्हरच्या दिशेने. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 39च्या घरामध्ये आणि
अजूनही फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाच चेंडू झालेत, एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पाणी तयार ठेवायचंय. MH50 डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 39 ला 1. अगदी आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यातील सर्व खेळाडूंची कुंडली ज्या समालोचकाच्या वहीमध्ये आहे, आकड्यांचे जादूगर म्हणून ज्याला म्हटलं जातं, जेवढा आवाज म्हणून ओळखला जातो तेवढा स्वभावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ख्यातिशील असं समालोचक आदरणीय निलेशजी मर्डेकर सर यांची मात्र महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. नक्कीच व्हॉइस ऑफ सातारा आणि कालच कुटारीची स्पर्धा गाजवून आलेत सर. अगदी व्हिडिओ देखील आम्ही त्यांचा पाहिला. अप्रतिम वाणी, उनकी जुबानी काही वेळातच आपण ऐकणार आहोत. असे निलेशजी मर्डेकर सर, व्हॉइस ऑफ सातारा. प्रत्येक मला वाटतं अशी कुठली स्पर्धा नसेल, असं कुठलं आयोजन नसेल की जिथे त्यांनी समालोचन केलं नसेल. संपूर्ण सातारा जिल्हा सातत्याने गेले कित्येक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळं वर्चस्व ज्यांनी प्रस्थापित केलंय, स्वतःच एक वेगळं वलय त्यांनी प्रस्थापित केले. 39 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 39 for 1. गेल्या ओव्हरमध्ये रणजितच्या आल्या तब्बल 18 धावा, जिथे 3 षटकार आणि 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले अगेन्स्ट संदीप बावडेकर. संदीप बावडेकर आपल्याला पाहायला मिळतोय हलकासा इंजर्ड आहे, त्याला साथ देतोय अर्जुन. अर्जुन अजूनही खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये. सचिन असवले आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. सध्या जो आपल्याला पाहायला मिळतोय सचिन असवले अंडर द बॉलिंग मार्क. 2 ओव्हरमध्ये 39. 39 for 1. यावेळेस बॅटफेस ओपन करायचा होता, कव्हर पॉइंटला कट करायचं होतं. अतिरिक्त उसळी इथे पुन्हा प्राप्त केली सचिन असवले. लेदर बॉल प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय सचिन असवले आणि आपल्या लेदर बॉलचा नक्कीच तसा अनुभव तो इथे वापरेल हे मात्र निश्चित आहे. अर्जुनचा देखील आपण स्टान्स पहा, अगदी परफेक्ट बॅट्समन. यावेळेस एज लागली होती. फ्लाय स्लिपचा फिल्डर पुढे सरसावला. बॉल चाललाय थर्डमॅनला. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर मागे सरसावलाय. मात्र तोपर्यंत एक सिंगल मिळेल. एक सिंगल काढली फक्त किरण सर. दुहेरी धाब्यासाठी कोणताही प्रयत्न नाही. संदीप बावडेकर थोडासा इंजर्ड आहे, मात्र तरी देखील त्याच्या बॅटमधून धावांचा बरसाव होत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगले क्रिकेटिंग शॉट. असं नाही की फक्त बॅट फिरवली आणि षटकार चौकार येत आहेत. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. दोन्ही खेळाडूंना लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे मी म्हणेल. 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. सध्या आपण पाहतोय 40. हो, सोडून दिला, पाहिला, ओळखला. येस, व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव. लगेच चेंडूची लाईन तो ओळखतोय, पिक करतो चेंडू, कुठल्या लाईनवर पडेल, कुठल्या चॅनलवर पडेल, लगेच तो ओळखतोय. आणि अशाच पद्धतीने जर स्कोर पुढे राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर अगदी 89 आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी सुरू आहे. पुन्हा एकदा खरं तर शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजे संदीप बावडेकरला कोणतीही जागा मिळू नये, कोणता रूम म्हणून मिळू नये. त्याच्या रडारपासून चेंडू वाचण्यासाठी मात्र त्याच्या शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र जास्तच बाहेर गेलाय. 2 व्हाईट बॉल आलेत सलगचे. एकूण धावसंख्या 42. 1 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरनं पंच केले. गॅपमध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर उजव्या बाजूला सरकून बॉलला पकडेपर्यंत मात्र इथे एक सिंगल मात्र मिळाली आहे. एकूण धावसंख्या 43. पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-24 पर्व क्रमांक 4, दिवस 3 आणि 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत असताना 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3ऱ्या षटकातील खेळ सुरू आहे. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळायचा होता. तिळ मात्र संपर्क, मात्र पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. 3री अवांतर धाव सचिन असवलेच्या माध्यमातून आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 चेंडू त्याने टाकलेत. यामध्ये 3 अवांतर धावा वाईडच्या रूपात त्याने खर्च केल्यात. 44 ला 1 सध्या धावसंख्या जाऊन पोहोचली. आता फुलटॉस बॉल होता. मिसटायमिंग स्ट्रोक नक्कीच झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. कव्हर वरनं पुढे सरसावून 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करेपर्यंत 1च धाव. अगदी सेन्सिबल क्रिकेट किरण सर सध्या सुरू आहे. बघा, कोणती दुहेरी धावेचा प्रयत्न झाला नाही. एकाही टाइमाला
2 धावा काढल्या नाहीयेत कारण संदीप इंजर्ड आहे. त्यामुळे सिंगल आणि संदीप बावडेकरचे मध्ये मध्ये येणारे चौकार षटकार, त्यामुळेच की काय अगदी 2.4 च्या षटकानंतर ऑलरेडी 45 धावा धावफलकर उभारल्या गेल्यात. यावेळेस राईट अप ओव्हर द विकेटने आलाय सचिन. यावेळेस बघा स्विच हिट करायचा होता मात्र फुलटॉस बॉल होता, त्यामुळे मात्र हा बॉल अगदी फ्लॅट मध्ये गेला वन बाउन्स करत थर्डमॅनच्या दिशेने आणि इथे आला हा चौकार. संदीप बावडेकर हुशार फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतो ना बघा. स्विच हिट साठी तो तयार झाला, फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. ताकद नाही तर नजाकत. खरं तर किरण सर आजपासून संदीप बावडेकर मिस्टर 360 म्हणून ओळखला जाईल. इथून पुढे संदीप बावडेकर इज इक्वल टू मिस्टर 360. यावेळेस बघता अगदी जाग्यावरनं फक्त दिशा दिली होती. क्रॉस बॅटेड फटका होता ऑन साइडला. शेवटच्या बॉलवर मात्र एक सिंगल काढली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे संदीप बावडेकरने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 50 धावा धावफलकावर. चला पाणी पाठवायचं मैदानात लगेच पाणी घेऊन जा प्लीज. आणि 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 50 MH 50 AS स्पोर्ट्स या टीमची. आणि सर आपण प्रत्येक खेळाडूला एक नाव देत असतो, प्रत्येक खेळाडूला एक उपमा देत असतो. पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल अर्थातच हँडसन संदीप असं म्हणायला हरकत नाही. ती अविस्मरणीय पारी आहे, अविस्मरणीय इनिंग आहे. दोन्ही टीमचं कौतुक आहे कारण की एका साईडला आपण पाहिलं सातत्याने ज्या पद्धतीने खेळ चालू आहे श्री रेणुका देवी स्पोर्ट्सचं देखील कौतुक आहे कारण की ती त्यांच्यासाठी मॅच देखील इम्पॉर्टंट आहे, जिंकणं इम्पॉर्टंट आहे. 100% ते देखील देत आहेत, पण दुसऱ्या साईडला 100पेक्षा जास्त टक्के देणारा संदीप मात्र प्रेक्षक जवळून पाहत आहेत. सध्या युट्यूबवर दाखवलं जातं आमच्या संपूर्ण ठाणे स्पार्टनची टीम युट्यूब वरती दाखवली जाते. पहा आमचे राहुलजी पेंढारकर साहेब आणि त्यांच्यासोबत संपूर्ण ठाणे स्पार्टनचे आमचे आदरणीय सर खास पुण्यावरून आले ही मॅच बघण्यासाठी. त्यांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं जाते. पहा संपूर्ण ही टीम मगाशी व्यासपीठावरती उपस्थित राहिली होती. आता मैदानातून मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या 50 धावसंख्या. यस 50 for 1. दोन्ही संघ चिवट संघ आहेत, तितक्याच ताकदीचे अगदी चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत. मात्र आज मेहनत जो जास्त करेल ना त्याला मात्र इथे विजय प्राप्त करणे. मेहनत तर सर्वच करतायत, मात्र आज त्याची मेहनत जास्त राहील, कष्ट त्याचे जास्त राहतील, त्याच्या बाजूने निकाल या मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 50-1 अशी धावसंख्या आहे. चला सराव थोडासा बाजूला करायचे प्लीज, विनंती आहे सर्वांना. पाटणचा मॅक्सवेल ज्या पद्धतीने ग्लेन मॅक्सवेलने ती इनिंग साकारली होती विश्वचषकामध्ये आणि नुसती साकारली नव्हती तर 200 धावा नाबाद त्यांनी बनवल्या होत्या आणि संघाला विजयापर्यंत घेऊन गेला होता. तर सध्या पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि संदीप बावडेकर आहे स्ट्राईकवर. यावेळेस बघा जाग्यावरनं मनगडाचा वापर केलाय, फ्लिक फटका इथे पाहायला मिळालाय. मात्र रनिंग कॅच इथे पाहायला मिळाला सचिन असवलेचा. चांगला डिस्टन्स त्याने कव्हर केलाय, अगदी मिड विकेटच्या जवळ जाऊन मात्र हा झेल अगदी बाउंड्री लाईनच्या बाजूने पकडलाय आणि संदीप बावडेकरची ही खेळी मात्र स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू 39, 4 षटकार 3 चौकार, तब्बल 278.6 चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळालाय. संदीप बावडेकर आपल्याला पाहायला मिळतो. यस पाटणचा मिस्टर मॅक्सवेल म्हणून आपण नक्कीच त्याला इथून पुढे ओळख देणार आहोत. खरं तर किरण सर आपण म्हणाले की आपण नावं देत असतो, मात्र आपण नाव देण्याला त्यांचा परफॉर्मन्स कारणीभूत होत असतो. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स हा त्या दर्जाचा होतो म्हणून आपल्या समालोचकांकडनं त्यांना ती पदवी किंवा ती उपाधी आपण देण्याचा प्रयत्न खरं तर करत असतो. मात्र आज पाटणचा मिस्टर मॅक्सवेल म्हणून संदीप बावडेकरची इथून पुढे नक्कीच ओळख घेतील संपूर्ण पाटण टेनिस क्रिकेट, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट. ज्या पद्धतीने त्याने इनिंग साकारली आहे, टाळ्यांचा गजर नाही हा, तर त्याच्यावरचं प्रेम आहे, त्याच्या इनिंगला ती दाद आहे. आज संदीप बावडेकर अगदी निद्रा छातीने छाती ठोकून मैदानाच्या बाहेर आलाय. 14 चेंडू 39 ची विस्फोटक इनिंग त्याने मात्र साकारली आहे. मात्र अजूनही इतर फलंदाजांचं काम संपलं नाहीये. त्याने सुरुवात चांगली करून दिली आहे. आता त्या 50 से 70, 75, 80 कसे होतील कारण त्याचं असं आहे. समोर आहे रेणुका देवी स्पोर्ट्स, रणजित जाधव, सचिन असवले अशासारखे मातब्बर फलंदाज. सचिन असवलेनी अप्रतिम कॅच पकडली, सीमारेषेच्या जवळ होता तो, त्याला माहितीये थोडा जरी बाहेर आला असता लाईनला पाय टच झाला असता. आणि सचिन असवलेनी जशी कॅच पकडली स्वतःला संतुलित केलं. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये ही सचिनची कॅच, सचिन असवले होता पहा कॅच पकडली आणि तदनंतर स्वतःला सांभाळून घेतला.
बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने ग्लान्स करतोय चेंडूला, क्षेत्ररक्षक डिप स्क्वेअर रिजनला फाईनला जातोय, गॅदर केलाय, फक्त एकच धाव इथे कंप्लीट केल्या. आता एका साईडला सचिन सिकरे काळगाव विभागातला खेळाडू, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्जुन आई मणादेवी कुसरून या टीमचा खेळाडू. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर एका साईडला तर दुसऱ्या साईडला सूरज देखील कुसरून संघाचाच खेळाडू आहे, त्याच्या समोर देखील अर्जुन आहे. या दोघांमध्ये कशा पद्धतीने असेल फाईट? गावच्या संघामध्ये एकमेकांच्या सोबत खेळत असताना आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या आतमध्ये अर्जुन विरुद्ध सूरज. थोडं मॅचला स्पीडअप करायचंय, ही एकमेव विनंती असेल. 51ला 2 आहे, इथून पुढे अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस समोर खेचला फटका, फिल्डर आहे तिकडे, चांगलं इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सनीलच्या माध्यमातून. आणि अर्जुनही थोडासा इंजुर्ड इथे पाहायला मिळालं. चला पाणी घेऊन जायचं मैदानात. याचं कारण आहे ऊन. मी विनंती करेन संघ मालकांना पाण्यामध्ये इलेक्ट्रॉन पावडर टाकूनच तुम्ही तयार ठेवा, कोणातरी पाठवा इलेक्ट्रॉन पावडर आणून ठेवा. यानंतर मॅच आहे रिप्ले टेलिकास्ट खेळला आणि त्यानंतर ओहो इंजर्ड झाला, तो पूर्ण खाली पडला. पण क्रिकेट काय शिकवतं, खाली पडला हरला नाही, रडला नाही, उठून पुन्हा एकदा निघालाय, तो उठून पुन्हा एकदा पळत निघाला. पळा चला पटकन जावा पटकन. ही संपूर्ण अडचणी आपल्याला येतात कारण की ऊन जास्त आहे सर, खेळाडूंमध्ये एनर्जी कमी पडते. इलेक्ट्रॉन पावडरचा उपयोग करा संघ मालक, तुम्ही प्लीज घेऊन या, आत्ताच्या आता बाटल्यांमध्ये भरून ठेवा ना. आपल्या खेळाडूंना पाणी द्या, ते इलेक्ट्रॉन पावडरचंच पाणी द्या. खरंच उन्हाचा तडाखा जास्त आहे, त्यामुळे डिहायड्रेशन होण्यापासून थोडं आपल्याला वाचलं पाहिजे. बॉडीचं टेम्परेचर तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. आणि आज ज्या पद्धतीने फलंदाजांना त्रास झालाय याच्यामध्ये नक्की शोधबोध घेतील आणि उद्या संपूर्ण तयारीनिशी संघमालक क्रीडांगणावर उतरतील असं आपण आशा करूया. विटॅमिन सी देखील इथे मात्र नक्कीच पुरवण्यात येईल संघमालकांकडून. 51ला 2 आहे सध्या धावत संख्या. नक्कीच या उर्वरित इनिंग साठी आमच्या सोबत नक्कीच व्हॉइस ऑफ सातारा खऱ्या अर्थाने गेले कित्येक वर्ष सातत्याने सरांचा आवाज आपण ऐकत असतो असे निलेश मोटेकर सर आमच्या सोबत या इनिंग साठी जोडले गेलेत आणि पुढच्या इनिंग साठी देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खरं तर याच परिसरात निलेश सर समालोचन करतात आणि मात्र किरण मस्कर सरांच्या आग्रह असतो मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत आणि नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकणारच आहोत. निलेश सर, पाटण तालुका प्रीमियर लीग चौथं पर्व आहे हे आणि खरं तर पहिलं पर्व घनसोली 40+ मैदानावर झालं, दुसरं पर्व तळोलीच्या मैदानावर, तिसरं पर्व पुन्हा 40+ मैदानावर आणि यावर्षी या ऐरोलीच्या क्रीडांगणावर हे पर्व पाहायला मिळतं. तब्बल 4 दिवस स्पर्धा, पहिले 3ही पर्व 3 दिवसांचे पार पडले, मात्र यावर्षी 6-6चे 2 ग्रुप आणि त्यामुळे प्रत्येक संघाच्या 5-5 मॅचेस, म्हणजे प्रत्येकाला क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटता यावा. प्रत्येक जे 15 खेळाडू आहेत प्रत्येकाला जास्तीत जास्त संधी मिळावी, कारण 4चा ग्रुप केला तर 3 मॅचेस होतात फक्त, त्यामुळे संधी थोडी कमी मिळते. आयोजकांच्या वतीने एक सूचना येते की जर इंजर्ड असेल तर त्याला बाहेर बोलवा, रिटायर करून दुसरा फलंदाज पाठवा आणि त्याला नंतर हवा तर रेडी झाला तो पुन्हा जाईल फलंदाजी करण्यासाठी, हरकत नाही. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये आणि 4 दिवस ही चालणारी स्पर्धा आहे. निश्चित युवराज सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलेला आहात आणि प्रामुख्याने सातत्याने या संघटनेशी तुम्ही जोडले गेलेले आहात आणि प्रामुख्याने पर्व क्रमांक 4मध्ये पदार्पण करत असताना 1 दिवस अधिकचा घेतलेला आहे, जेणेकरून ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 5 सामने एका संघाला खेळायला मिळावेत आणि प्रामुख्याने 1 दिवस अधिकचा असल्यामुळे स्पर्धेला आणखीन रंगत येणार आहे. मैदानाची सजावट जर आपण पाहिली तर एक चांगली आहे. खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष आहेत, प्रगल्भ असा व्यासपीठ आहे, मान्यवरांची रेलचेल आहे, समालोचन कक्ष वेगळा आहे, डीजेची सुरेल साथ आहे, अनेक पारितोषिक आहेत. परंतु त्याचबरोबर जी ट्रॉफी आहे ना, त्या ट्रॉफीसाठी हे संघ खेळणार आहेत ना,
ती क्रिस्टल पासून बनवलेली एक आकर्षक ट्रॉफी आहे, ज्याला आपण बिलोरी काच म्हणतो. या पारदर्शक खनिजापासून ही ट्रॉफी बनवलेली आहे आणि या ट्रॉफीवरती जर एक प्रतिमा आहे ज्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची अश्वावरती आरूढ झालेली प्रतिमा आपल्याला बघायला मिळेल. आणि अशा प्रकारची प्रतिमा जर कोणत्या गड किल्ल्यावरती आहे तर प्रतापगडची दखल आपल्याला घ्यावी लागते आणि प्रामुख्याने या ट्रॉफीसाठी हे 12 संघ खेळत आहेत. नक्कीच याच ट्रॉफीसाठी सध्या हा अट्टहास सुरू आहे, हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर मात्र अर्जुन रिटायर हर्टच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर आलाय. अजूनही एकूण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे योगेश अलॉंग विथ सचिन शिकरे. सचिन शिकरे इज ऑन स्ट्राइक नाउ. सूरज अंटर बॉलिंग मार्क, बॉलिंग राइट आर्म ओव्हर द विकेट. थर्ड बॉल ऑफ द ओव्हर. तिसरा चेंडू अगदी भन्नाट वेगाने निघून गेलाय. अतिरिक्त उसळी इथे प्राप्त केली निलेश सर. गुडलेन स्पॉट पिक केला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला होताना पाहायला मिळालाय. निश्चित अतिवेगाने आणि उसळणारे बॉल या बॉलच्या पाठीमागे हाताळलेले आहेत. तब्बल 4 बॉलमध्ये युवराज सर अवघ्या 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि एक चांगला बॉल इथे बघायला मिळाला. अप्रतिम चेंडू सूरज आपल्याला पाहायला मिळतोय टाकत असताना. समोर आहे सचिन शिकरे. खरं तर चांगली हाईट आहे सचिन शिकरेची आणि आक्रमकता ही त्याची खरं तर शैली आहे. डिफेन्स त्याला थोडा कमी जमतो. प्रत्येक चेंडूवर अटॅक करण्यासाठी तो जात असतो, यासाठी खास करून तो ओळखला जातो. उर्वरित 2 चेंडूमध्ये कशी गोलंदाजी राहील सूरजची यावेळेस बघा उल्लेख झाला आक्रमकतेचा आणि ती आक्रमकता दाखवत असताना सचिन शिकरेने बॉलला पाठवले काऊ कोणाच्या दिशेने. हा येतो एक मॅक्सिमम ह्यूज षटकार. निश्चित एक लेन बॉल होता आणि लेन बॉलला दिलेली दिशा अप्रतिम होती आणि सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी एक जबरदस्त नेत्रदीपक फटका षटकार. अप्रतिम टायमिंग. यानंतर कुणाल स्पोर्ट्स आणि येळेवाडी फायटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असेल जिथे लहू जाधव सर आपल्या सोबत मायक्रोफोनवर जोडले जातील. शेवटचा बॉल असेल बाकी. एक षटकार आलाय. खरं तर हा षटकार नाहीये तर गोलंदाजीचं विश्लेषण खराब करणारा षटकार होता. इथे ऑन साइडला दिशा नक्कीच दिली आहे. मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतो. सचिन आसावले 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केले आणि त्यानंतर मात्र एक सिंगल काढली आहे. एका धावाने धावफलक पुढे सरकले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 ला 2. निश्चित धावसंख्येची गती असं वाटलं होतं की या षटकामध्ये मंदावलेली आहे, परंतु एक षटकार मारत पुन्हा एकदा धावसंख्येची गती ही उंचावत असताना प्रोजेक्टेड स्कोर जर आपण स्क्रीनवरती पाहिला तर 74 ची जी धावसंख्या आहे ती युवराज सर नाकारता येणार नाही. नक्कीच, कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली 59 धावा सध्या धावफलकावर. मात्र संदीप ज्यावेळी बाद झाला, खरं तर संदीप ज्यावेळी फलंदाजी करत होता 14 मध्ये 39 म्हणजे 2 ओव्हर मध्ये जवळजवळ 40 च्या आसपास धावसंख्या होती. म्हणजे पुढच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 20 आल्या आणि तिथे कदाचित ती धावसंख्या रोखली गेली असं चित्र तरी आतापर्यंत पाहायला मिळालं. मात्र स्लॉगच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सचिन शिकरेने तो षटकार मारून त्याचे मनसुबे स्पष्ट केलेले आहेत आणि त्याला योगेशची साथ कशी मिळते ही पाहणं महत्वाचं राहील. सचिन शिकरे सध्या स्ट्राईकवर आहे, त्यामुळे ही जमेची बाब असणार आहे ती MH50 पलटण AS फायटर्सच्या टीमसाठी. प्रशांत श्लॉकच्या षटकामध्ये 6 चेंडू 59 धावा आहेत. प्रोजेक्टेड रोड इथून पुढे 74 आहे. कमीत कमी 14-15 जरी धावा आल्या तरी एक चांगला स्कोर इथे उभारला जाऊ शकतो. चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. अगदी आपण हळूहळू संध्याकाळकडे वरतोय. 3 वाजून 2 मिनिटं होत आहेत. वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत चाललाय आणि फलंदाजी तितकीच बहरत चालली आहे. यावेळेस मात्र मिडविकेटच्या डोक्यावरनं फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर वन्स अगेन. बॉलने गाठली सीमा, परिसीमा आणि गेलाय सीमारेषा पलीकडे. 188 वा षटकार या PTPL मधला हा येतोय. RV डेव्हलपर षटकार. सचिन शिकरे बघा बॅकफुटला गेला. निलेश सर बॉडीवेट ट्रान्सफर केला. अगदी रडार मध्ये चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर मात्र मिडल केलंय. निश्चित पुन्हा एकदा आडवा बॅटचा एक धमाका मोठा बघायला मिळाला आणि पुन्हा एकदा ओमसाई MTC ची जे प्रसारण आहे ते आपण पाहूया. आणि या फटक्याची क्रिया जबरदस्त फटका, एक पाय रोवत जागेवरतून खेळलेला एक टोलेजंग ह्यूज षटकार. अप्रतिम. दुसरा देखील बॉल जाईल का? यावेळेस देखील उंच, लांब, अलचक, मार्वलस, मॅग्निफिशियंट बॅक टू बॅक दुसरा षटकार. पूर्णपणे गोलंदाजाला डॉमिनंट करणारी, डॉमिनन्स करणारी, त्याच्यावर प्रेशर टाकणारी फलंदाजी. 2 षटकार सलगचे.
जबरदस्त फटका आणि सचिन यांचा बॅटचा बोलबाला तुम्ही पाहत आहात. लागोपाठचे 2 षटकार आणि या नावाचं वादळ अंतिम षटकामध्ये आलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आवश्यकता आहे एक्सलरेट करण्याची, गिअर चेंज करण्याची बॅटिंगची, हीच तर खरी योग्य वेळ आहे. शेवटचं षटक आणि पहिल्या 2 चेंडूवर जर 2 षटकार येत आहेत तर दबाव निश्चितच गोलंदाजावर आहे. मात्र त्या दबावाला झुगारून सर्वोत्तम गोलंदाजी उर्वरित 4 चेंडूवर त्याला टाकायची आहे. विकेट्स काढायचे, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवायचं आहे. इथे पुन्हा एकदा इथे मिसटाइम झाला. स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स बॉलला केले एक सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल नाकारला तो योगेशने, कारण दुसरी धाव असती असती तर कदाचित ती धोक्याची ठरू शकली असती. एकूण धाव संख्या 1 ने पुढे सरकली, ती मात्र जाऊन पोहोचली आहे 72 वर. 72 नाव, 72 for 2 आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस शॉर्ट पूल झालाय सक्सेसफुल. खरबुजे को देखिए, खरबुजा रंग बदलता निलेश सर. आणि आता सचिन शिकरेला पाहून योगेशने देखील इथे षटकार खेचलाय. भाई ये भी कहा पीछे रहने वाले. आणि प्रामुख्याने यांनी देखील एक जबरदस्त फटका खेळत. अंतिम षटकाला आपण नेहमी युवराज सर म्हणतो की मारझोड आणि तोडफोडी फलंदाजांना करावी लागते आणि ती इकडे केलेली आहे. या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना तब्बल 3 मोठे फटके प्रशांत यांनी खर्च केलेत. नक्कीच 78 धावा धावफलकर. आणि जेवढी धाव संख्या पहिल्या इनिंग मध्ये जास्त ना, दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजाला तेवढं एक्स्ट्रा मार्जिन, त्याला तेवढी ती मुभा असते. त्याची गोलंदाजी टाकताना त्याला ती सवलत असते. इथे क्लीन बोल्ट दांडी गोल केली आहे. मात्र ऑलरेडी भरपूर धावा धावफलकर उभारल्यात निलेश सर. 78 ला 3 आहे आणि शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. विकेट गेली आहे. योगेश 2 बॉलमध्ये 6 करून बाद होतो. निश्चित हा बॉलचा वेग जर आपण पाहिला तर यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि इथे फलंदाज बाद होऊन माघारीतील अंतिम बॉल आहे. धावसंख्या 78 वरती 3, ज्याची आपण चर्चा केली होती की कुठेतरी धावसंख्या 74 पाहायला मिळेल. आता 80 हा स्कोर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय जो प्रोजेक्टेड आहे. आणि पुन्हा एकदा अर्जुन आलाय जो की मगाशी रिटायर झाला होता. 4 बॉल 3 वर तो खेळत होता. कसा क्रॅम्प त्याला आला होता. तो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करेल आणि नक्की शेवटच्या बॉलवर डेफिनेटली चौकार आणि षटकार यासाठीच तो जाणार आहे. हे मात्र निश्चित आहे. म्हणजे 80+ तरी धावसंख्या उभारण्याचा मानस त्याचा राहील हे मात्र निश्चित आहे. समोरच्या संघामध्ये देखील सचिन असोले असेल, रणजित असेल आणि असे अनेक दिग्गज फलंदाज आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची राहतील, ज्याचा भरपूर फायदा या इनिंग मध्ये संदीप बावडेकर आणि MH50 पलटनने घेतलाय. शेवटचा बॉल इथे फटका तर फसलाय. उंच जास्त गेलाय, लांब कमी गेलाय. हा लांब देखील गेलाय. खराब जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालंय. शेवटच्या बॉलवर देखील येऊन एक तडाखा लावून दिलाय तो अर्जुनने. 191 षटकार या स्पर्धेतला. एकूण धावसंख्या 84 वर जाऊन पोहोचली आहे आणि 85 रनचं लक्ष इथे मात्र सेट केलंय. चला जाऊया आपण टॉस साठी, जिथे मायक्रोफोन वर जोडले जातील लहू जाधव सर एका बाजूला, कुणाल स्पोर्ट्स अर्थातच संघ मालक या संघाचे आहे संजयजी देसाई साहेब, आणि दुसऱ्या बाजूला येळेवाडी फायटर्स ज्याचे संघ मालक आहे सचिन आबा येळवे आणि रवी सूर्यवंशी. ओव्हर टू लहू जाधव सर. धन्यवाद युवराज माळी सर. चला या दोन्ही संघाचे कर्णधार कुणाल स्पोर्ट्स एका बाजूला असेल संजय देसाई साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला असेल येळेवाडी फायटर्स सचिन येळवे साहेबांचा संघ. मी विनंती करेन श्री सुनील आळेकर साहेब SK वॉरियर संघाचे संघ मालक, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. काज असं म्हटलं जातं, वारंवार सातत्याने आपण चर्चा करतो की पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलंय. आणि का गेलंय याचा अत्यंत एक देखणं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. काय सामना रंगला, कारण जर पाहिलं तर दुपारचं सत्र, दुपारचं हे रणरणत ऊन आणि या रणरणत्या उन्हामध्ये धावांचा पाऊस पडला. टीम MH50 फलटण काय सुरेख खेळ राहिला. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटने आपल्याला काय शिकवलं, क्रिकेटने आपल्याला हे शिकवलं की जर तुमचं शरीर तंदुरुस्त नसेल, तुमचा हात तंदुरुस्त नसेल, तुमच्या पायाला इंजरी झाली असेल, परंतु जर तुम्ही मनाने कणकर असाल तर नक्कीच मात्र विजय प्राप्त करू शकता. हेच आपल्याला पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. नक्कीच कुणाल स्पोर्ट्स संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. टेल इज अ कॉल. इट इज अ टेल. अभिनंदन मान्यवरांचं आभार. अभिनंदन. नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. जर पाहिलं तर आपल्या संघासाठी संमिश्र प्रकारची स्पर्धा राहिली. या सामन्याकडे आपण कशा दृष्टीने पाहताय? सँडी जबरदस्त खेळला. नक्कीच
किरण सरांनी देखील उल्लेख केला की पाटणचा मॅक्सवेल आणि क्रिकेटने आपल्याला हे शिकवलंय. कारण जर असं म्हटलं जातं ना की सुनंदन लेले सर नेहमी वारंवार म्हणतात की क्रिकेटचा देव कधी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि कधी तुम्हाला आशीर्वाद देईल हे सांगता येत नाहीये, पण जर तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल तर तुम्हाला तो क्रिकेटचा देव आशीर्वाद देतो हे पाहिलं. परंतु आज पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले, काय सांगाल? नाही, खरं शिवा जाधवने खूप चांगलं आयोजन केलंय आणि आम्ही चांगलंच खेळू. एक शेवटचा प्रश्न, संघाची तयारी कशी राहिली आणि संघ मालकांची साथ कशी आहे आपल्याला? संघ मालक तर आमचे रॉयल माणूस आहेत आणि जी आमची टीम आहे ना ती यंगस्टरची टीम आहे फुल, म्हणजे सगळेच यंगस्टर आहेत आमच्या टीममध्ये. धन्यवाद. प्रथमतः फलंदाजी करायची, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण टेनिस क्रिकेट. फलंदाजी करत असताना काय आपला पवित्र असेल आणि कशा प्रकारचं आपलं प्लॅनिंग असेल? सध्या आमच्या आता आम्ही टॉस जिंकून तर आम्ही फिल्डिंग घेणार होतो, पण आता त्यांनी टॉस जिंकल्यामुळे त्यांनी फिल्डिंग घेतल्यामुळे आम्ही आता बॅटिंग करणार. कमी कमी आमचा स्कोर असेल 70 ते 80च्या आसपास करेल आणि त्यांना कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. मनाविरुद्ध निर्णय, प्रथमतः फलंदाजी करायची. संघाची तयारी कशी राहिली या हंगामामध्ये आणि संघाची बांधणी कशी आहे? आम्ही सध्या पहिली मॅच हारलेलो आहे, आता ही सेकंड मॅच आहे, तर आम्ही जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आम्ही या आधीचा सामना पाहिला असेल, पाटणचा मॅक्सवेलच्या खेळाबद्दल काय सांगाल? आपल्यातून फटकेबाजी केली त्यांनी. आणि आज जर पाहिलं तर पाटण टेनिस क्रिकेटचा स्तर नवी मुंबई असू द्या, सातारा जिल्हा असू द्या, एका वेगळ्या स्तरावर गेलाय, काय सांगाल? नाही, नक्कीच पाटण तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर नावे आणि शिवाला पण मांडलं जातं भरपूर. सामना चांगला पाहायला मिळेल. हो नक्कीच, दॅट्स द स्पिरिट. नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकले. कुणाल स्पोर्ट्स संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि येळेवाडी फायटर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. नक्कीच जाऊया आपण मायक्रो समालोचन कक्षामध्ये, मायक्रोफोनवरती जोडले जातील निलेश मर्डेकर सर आणि त्यांच्या साथीला युवराज माळी सर. पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व. धन्यवाद. थँक्यू सो मच लहू जाधव सर. आणि नक्कीच मायक्रोफोनवर आज ज्यांची आपल्याला उपस्थिती लाभली, खऱ्या अर्थाने व्हॉइस ऑफ सातारा म्हणून ज्यांना संबोधलं जातं, प्रत्येक असोसिएशन मध्ये ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकत असतो, असे आमचे खूप चांगले मित्र या क्रिकेटने आम्हाला दिलेत, असे निलेश मर्डेकर सर यांना आपण ऐकूया. दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे लक्ष आहे 85 रनचं, MH50 पलटणच्या अगेन्स्ट खेळत असताना रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघासमोर. ओव्हर टू निलेश मर्डेकर सर. निश्चित या अगोदर युवराज माळी सरांना आणि लवजी जाधव सरांना तुम्ही ऐकलं, त्यांच्या सोबतीने किरण मस्कर सरांनाही तुम्ही ऐकलं. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की रुपेशजी पाटील सर हे देखील या स्पर्धेला येऊन भेट देऊन गेले. त्याचबरोबर म्हात्रे सरांनी देखील त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली. म्हणजे समालोचकांची मांदी अळी या स्पर्धेला लाभलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि प्रामुख्याने जिथे पहिला डाव पाहिला आणि या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना उभारलेल्या 84 धावा आणि 85 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये, हे गुणोत्तर आहे. युवराज सर, ही खेळपट्टी पाहिली तर पहिल्या डावामध्ये फलंदाजांना पोषक ठरली, परंतु दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेकडे आणि या सामन्याकडे बघताय? नाही, दुसऱ्या डावामध्ये निलेश सर सुरुवात पॉवर प्लेची महत्वाची आहे. कारण रणजित जाधव, आपणही रणजितला खूप चांगल्या पद्धतीने ओळख असा, ग्रामीणमध्ये तो चांगला खेळतो आणि त्याची विकेट ही महत्वाची विकेट असणार आहे आणि प्राइज विकेट असणार आहे. ती विकेट जर लवकर प्राप्त करतोय MH50 पलटण संघ, तर मॅच मध्ये पकड थोडीशी मजबूत करेल, तो किंबहुना शिरकाव करेल आणि तो जर मात्र सेट झाला तर मात्र धोक्याची घंटा त्यांच्यासाठी असेल. निश्चित हा जो 85 धावांचा डोंगर पोखरायचा आहे आणि पोखरताना सुरुवात चांगली होणं फार महत्वाचं आहे. मोहन पहिला बॉल घेऊन निघतील. पहिलाच बॉल आहे, अंगाला भेटतोय, लेन बॉल होता आणि कुठेतरी वळवण्याचा प्रयत्न रणजित जाधव सनबूर यांचा होता आणि तो इकडे फसलाय आणि पहिलाच बॉल डॉट टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि निश्चित थाय पाडला हा बॉल जाऊन भेटतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, कमी गतीने टाकला तर बघा बॅट लवकर फिरली निलेश सर, चेंडू उशिराने आला, त्यामुळेच जो गतीचा अंदाज होता रणजितचा तो थोडासा इथे चुकताना पाहायला मिळाला. पुढील बॉल, यावेळेला आणखीन एक बॉल अंगाला भेटतोय. 2 बॉलच्या पाठीमागे 2 डॉट बॉल. गोलंदाजी मधली भिन्नता आता मोहन यांनी दाखवायला सुरुवात केली आहे आणि ही तर निलेश सर खरं तर एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. वैविध्यता, व्हेरिएशन्स आपण ज्याला म्हणतो, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही कोणत्याही गोलंदाजाचा एक हातखंड आहे आणि 2 चेंडूवर मोहनने दाखवलंय त्याच्यामध्ये असलेली वैविध्यता. निश्चित नामवंत फलंदाजांना बांधून ठेवले. रणजित जाधव पुन्हा तयार बॅटिंगसाठी. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आणि हाई बॉल रणजित जाधव यांना बॅट वरती घेता आला नाही. आज रणजित जाधव यांना सूर गवसणं फार महत्वाचं आहे या मॅचच्या दृष्टीने. पहिली धाव येते 3 बॉलच्या अलीकडे. नक्कीच, आणि कारण अभ्यास खूप महत्वाचा आहे इथे आपल्याला पाहायला मिळतो. लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, बॉडीला ब्रश जाऊन हा चेंडू गेलाय
कारण तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि प्रत्येक संघ या अगोदर खेळला. या दोन्ही संघांचा खेळ कशा पद्धतीने, खास करून टीम कॉम्बिनेशन कसं आहे, कारण प्रीमियर लीग म्हटलं तर टीम कॉम्बिनेशन वही भरपूर काय अवलंबून असतं. यावेळेला हा फटका जबरदस्त टोला सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. अप्रतिम प्रशांतच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळाला. 192 षटकार या पीटीपीएल मधला. राऊंड ओव्हर द विकेट षटक हाताळतोय मोहन अगदी आणि खोलव्या टप्प्याचा बॉल हलकासा पुढे सरसावला होता. आपण पाहू शकाल पॉपिंग ग्रीजच्या किती दूरवर होते आणि त्यानंतर मात्र रडार मध्ये हा चेंडू असताना त्याला ऑन साइडला मात्र पाठवलं आणि ते षटकार मात्र प्राप्त केलाय. निश्चित प्रशांत यांच्या बॅटचं एलिव्हेशन चांगलं होतं. धावसंख्या पुढे सरसावत असताना 7 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 0 गडी बाद. आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना इरादे स्पष्ट करून दाखवत आहेत की या धावसंख्येची आम्हाला चिरफाड करायची आहे. आणि पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहताय. पुढील बॉल प्रगतीपथावरती येतोय. मोहन पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आता स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू फळी आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय तो डॉट. अशाच प्रकारचे बॉल जर गोलंदाजांनी हाताळले ना युवराज सर तर त्यांचं मनोबल वाढतं. नक्कीच अगदी सबमरीन डिलिव्हरी. ती मात्र संपर्क नाही बॅट आणि बॉल मध्ये आणि कीपर एक क्लोज आहे त्यामुळे फुटवर्कलाही चान्स नाही. फलंदाजाला पुढे स्टेप आउट होण्याची संधी नाहीये कारण त्यासाठी ते धोका असू शकतो. निश्चित ही निर्बंध आहेत फलंदाजावरती. बॉलर पुन्हा तयार. लेन बॉल आहे परंतु याही वेळेला संपर्क नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे एक चांगलं काम करा. अशा प्रकारचे डाव्या यष्टीच्या बाहेर येणारे बॉल अडवताना थोडंसं अनेक समस्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं परंतु एक चांगलं यष्टी रक्षण आलाय तो डॉट. माफ करा वाईड आहे. डावी यष्टी सोडून जाणारा बॉल आहे. अतिरिक्त धाव फलकामध्ये आपण ऍड करूया. 8 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल मोहन पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या यष्टीकडून. पुन्हा लेन बॉल. यष्ट्यांचा वेध घेतोय. क्लीन बॉल. त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. हाच प्रयत्न होता निलेश सर आपण जर पाहिलं तर मोहनचा, कारण वारंवार शफल होताना व्हाईट बॉल या अगोदर आला होता. इथे बघा अगदी लेग स्टंप उद्ध्वस्त झालाय. ऑफ स्टंपची बेल्सही उडली नाहीये. म्हणजे जो प्रयत्न होता ना मोहनचा तो यशस्वी झालाय. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. नाराज आहे. रिॲक्शन प्रशांतची भरपूर काही सांगून गेली. लक्ष 85 रनचं आहे. निश्चित जे 28 इंचाची जी स्टंपची लांबी आहे ना ती इथे भेदलेली आहे आणि प्रामुख्याने अगदी जिथे यष्ट्या असतात ना, जिथे बेल्स असते ना, त्या बेल्सला अगदी जवळ जाऊन बॉल भेदला आणि ते पहिल्या विकेटचं पतन. पहा पुन्हा एकदा अप्रतिम टेलिकास्ट. ओमसाई एमटीसी 4 कॅमेरे. युवराज सर ज्या प्रकारे तुम्ही मला माहिती देताय 4 कॅमेरे या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी आहे. म्हणजे जो काय अँगल चांगला येईल आणि प्रेक्षकांसमोर आम्हाला सादर करता येईल याचा प्रयत्न एक चांगला सुरू आहे. आणि जिथे पहिल्या विकेटचं पतन झालंय धक्का क्रमांक 1 लागलेला आहे टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमला. जिथे आता पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल क्रमांक 3 वरती आलेले आहेत. युवराज सर एखादी उंच इमारत बांधायची आहे. समोरच आपली इमारत आहे. पाया जर भक्कम असेल ना तर एखादी मोठी इमारत आपण बांधू शकतो. त्यामुळे सुरुवात चांगली होणं फार महत्वाचं आहे. सुरुवात महत्वाचीच आहे. मगाशी आपण चर्चा केली की पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने फटका इथे हुक केलाय. मिस्टर पीटीपीएल 2020 रणजित जाधवच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. निलेश सर याच फटक्याची खरं तर आवश्यकता आहे आणि रणजितला एक फटका पुरेसा आहे मोमेंटम प्राप्त करायला, तो फॉर्म प्राप्त करायला आणि ते पहिल्याच बॉलवर अशोकवर षटकार आलाय. निश्चित या बॉलच्या पाठीमागे सूर गवसलाय असं म्हणायला काय हरकत नाही. स्वतःला वळवलं, बॉललाही वळवलं आणि बॉलला दिशा जबरदस्त दिली 6 धावांची. आलाय तो षटकार आणि अशोक यांच्यावरती चढवलाय हल्ला. जिथे पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहत आहोत. जबरदस्त शफल झाले. पुढील बॉल अशोक यांचा प्रगती पथावरती ऐरोली एंड कडून. यावेळेला आणखीन एक बॉल हवेत खेळलाय. प्रॉपर टायमिंग नाही. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या भोवती फिरताना दिसले. युवराज सर अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये चुकत जातात. डोळ्यांचा संयोग फार महत्वाचा होता. नक्कीच डोळ्याचा संयोग खूप महत्वाचा असतो. निलेश सर कसं आहे ना, तुमच्याकडे आलेली संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते.
जास्त उशीर केला बोलून जाते निघून जाते आणि तब्बल 5 फिल्डर आले होते, कोणीही कॉल दिला नाही एकमेकांना आणि विकेट कोणाची होती? रणजित जाधवची, विसरून चालणार नाहीये. कारण माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. मध्ये एखादी छोटीशी संधी किंवा एखादी छोटीशी चूक पराभवाचं कारण देखील ठरू शकते, परंतु या चुका सुधारणं फार महत्वाचं आहे संघासाठी. बॉलर पुन्हा तयार, अशोक. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही, बॉल पुन्हा हवेत उभा राहिलाय. आता यावेळेला स्वतः गोलंदाजांनी पकडले कॅच आणि केलाय जल्लोष, विकेटचं पतन. खरं तर या मोमेंटला एक्सलेट करण्याची सध्या आवश्यकता आहे का हेही पाहावं लागेल, कारण लक्ष मोठं आहे, अगदी बरोबर आहे, मात्र विकेट जात आहेत आणि त्याचबरोबर डॉट बॉल देखील येतात, ही विसरून चालणार नाही. नाराज आहे विशाल स्वतःशी, कारण विथ द बॅट काही कॉन्ट्रीब्यूट तर करू शकला नाहीये. 15 धावा धावफलकावर आहेत, फक्त 85, म्हणजे इथून पुढे 70 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 22. म्हणजे तो आस्किंग रन रेट आहे ना, तो आता झपाट्याने वाढणार आहे, कारण जसे जसे विकेट जातील आणि जसे जसे डॉट बॉल येतील, आता रणजित सोबत शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी कोणत्या तरी फलंदाजाला एक जबाबदारी घ्यावी लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल आणि ती पार्टनरशिप आहे ना ती इथे बनवावी लागणार आहे, ती शेवटपर्यंत टिकवायची आहे, प्लस रन्सही काढायचे आहेत, यावरही लक्ष केंद्रित करावं लागणार. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं MH50 पलटण संघ, तुमच्या माहितीसाठी सांगतो निलेश सर, या संघातील काही खेळाडू काल आणि परवा उपलब्ध नसल्यामुळे आज त्यांच्या 5ही मॅचेस होतात आणि त्याच्यापैकी ही त्यांची 5वी मॅच आहे, त्यामुळेच ते इंजुरी आपण पाहिली मगाशी अर्जुनला किंवा संदीपला, ती कारणामुळे झाली, कारण त्यांचा आयकॉन जो आहे संदीप तो कामानिमित्त काल परवा अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की आज आम्ही 5 मॅचेस खेळणार आहोत आणि त्यातली 5वी मॅच आहे, त्यामुळे या मॅच मध्ये जिंकून टॉप 4 साठी दावेदारी पक्की करण्यासाठी त्यांच्याकडे सुवर्ण संधी. दुसऱ्या बाजूला श्रेणुका देवी स्पोर्ट देखील एक चिवड संघ आहे, चांगला परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा आतापर्यंत राहिलाय, त्यामुळे एक चांगली लढत होईल याची आपण नक्कीच अपेक्षा करूया. 5 षटकांचे लागोपाठचे 5 सामने खेळणं थोडंसं कठीण आहे या रखरखत्या उन्हामध्ये आणि प्रामुख्याने त्यांना दाद द्यावी लागेल. ज्या प्रकारे एका पाठोपाठ एक सामने ते खेळत आहेत आणि प्रामुख्याने आता मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ बॅटिंगसाठी आलेले आहे. रणजित जाधव यांच्या सोबतीला पुढील बॉल, यावेळेला स्विंग करून दिलाय, मोहर किती धावांची लागेल? हो, इथे लागलीये मोहर 36 धावांची. एक जबरदस्त टोलेजंग षटकार, महत्वाचा आहे षटकार या क्षणाला आणि तो मात्र प्राप्त केला आदिनाथने. चांगली हाईट आहे आदिनाथकडे आणि पॉवर ही चांगली आहे बघा, अगदी रडार मध्ये चेंडू आणि त्याला मात्र षटकारामध्ये परावर्तित केले. एकूण धावसंख्या 21 आणि निलेश सर दोन्ही संघ जे आहेत ना 4 मॅचेस खेळलेत आतापर्यंत, दोघांनी 3 मॅचेस जिंकल्यात, 1 मॅच हारली आहे, त्यामुळे जो संघ इथे विजय होईल ना तो डेफिनेटली सेमी मध्ये जाणार हे निश्चित आहे. म्हणजे या मॅच मध्ये तुम्हाला फायनल सारखा थरार येणार यात मात्र शंका नाही. आणि ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे, एका बाजूने हल्ला आहे, पुन्हा बॉलर तयार, यावेळेला समोरच्या बाजूला खेळतायत, लॉंग ऑफला बॉल सरळ रस्त्यावरती 6 धावांसाठी षटकार आदिनाथच्या बॅट मधून. कन्सिक्युटिव्ह इथे षटकार पाहायला मिळतं. या अगोदरचा ऑन साइडला जो की मिड विकेटला आला होता, त्यानंतर मात्र हा अगदी लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळाला. सर रस्त्यावर चेंडू भिरकावून दिला, बघा किती पुढे सरसावले होते, पुढचा पाय बघा, फ्रंट फूट बघा अगदी पुढे, बॅकफूटवर हलकसा बॉडी वेट ट्रान्सफर करून अगदी मिडल केलं अक्षरशः बॉलला आणि ताकदीने आणि टायमिंगच्या जोरावर मात्र इथे षटकार. एकूण धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधील मात्र शिल्लक असेल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 19 धावा आल्यात या अशोकच्या. निश्चित थोडंसं हे षटक महागडं राहिलेलं आहे अशोक यांचं, किंबहुना 1 विकेट त्यांनी मिळवली. अंतिम बॉल या षटकातला कमी गतीने हाताळलाय, बॉल हवेत आहे, यावेळेला स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली, परंतु झेल होऊ शकली नाही. बालंबाल बचावलेले आहेत. आज नशीब बलवत्तर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. आणि बॅट्समन रिव्ह्यू आहे फॉर बीमर, अंपायर रिव्ह्यू आहे, ओके अंपायर रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये निर्णय पाठवलाय बीमर साठी. सो आमचे तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण या आणि या गोष्टीची शहानिशा करा आणि अचूक निर्णय आमच्या ऑनफिल्ड पंचांकडे पोहोचवायचा आहे. महत्वाचं आहे कारण आणि निलेश सर आपण पाहिलं तर बीमरचा हा रिव्ह्यू, कारण अतिरिक्त बॉल तुम्हाला खेळायला मिळेल, तोही फ्री हिटचा असेल, त्यामुळे रन मिळवण्याची चांगली संधी आहे इथे सध्या. निश्चित ज्याचा आपण उल्लेख करतो ना की रिव्ह्यू, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, खरं तर युवराज सर 2000 बॉल चांगला आहे, पंचाने कळवलेला आहे, म्हणजे हा बॉल ग्राह्य धरला जाईल. खऱ्या अर्थानं या प्रकारे संकल्पना युवराज सर क्रिकेटमध्ये 2008 साली आली, ज्याला आपण निर्णय पुनरावलोकन प्रणाली म्हणतो आणि प्रामुख्याने ती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंमलात आणलेली आहे.
म्हणजे याचा फायदा पंचांना आणि खेळाडूंना होतो हे नेहमी आपण पाहत आलेलो आहोत. कारण आवश्यक देखील आहे, कारण आताच्या स्पर्धा जर आपण पाहिलं तर भरपूर राशीच्या स्पर्धा असतात आणि चांगली एंट्री फी देखील असते. 18 चेंडू आणि 57 रनची गरज आहे इथून पुढे. 18 बॉल्स 57 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जर आपल्याला पाहिलं तर 19 आहे इथून पुढे निलेश सर. त्यामुळे ही जी प्रणाली आहे ती आवश्यक आहे, कारण छोट्या छोट्या मार्जिनने जेव्हा पराभूत व्हावं लागतं आणि जेव्हा आपण नंतर लाईव्ह मध्ये थोडंसं स्लो मोशन मध्ये ते बघतो आणि तेव्हा कळतं अरे आपण रिव्ह्यू घ्यायला हवं किंवा रिव्ह्यू असला असता तर कदाचित आपला संघ जिंकला असता. त्यामुळे यामध्ये आयोजकांचंही भरपूर मोठं महत्वाचं योगदान आहे. आणि ज्या पद्धतीने युट्यूब टेलिकास्ट, मला वाटतं सध्या एक युट्यूब चॅनल आहे सध्या ज्यांनी तो लेग बिफोर साठी जो इम्पॅक्ट आणि बॉलिंग जे सर्व आहे विश्लेषण ते आणलंय. ओमसा MTC लावून आम्हाला प्रॉमिस केलं की पुढच्या वर्षीच्या PTPL मध्ये आम्ही ती प्रणाली नक्कीच विकसित करू. आणि या छोट्या छोट्या गोष्टी या क्रिकेटसाठी खूप पोषक आहेत, कारण आता एक वेगळा प्रोफेशनल लेव्हलला गेले क्रिकेट. आता गत वर्षीचं NMPL जरी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने असणार, गेल्या वर्षी आपण पाहिलं किती ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन खेळले आणि जिथे भरपूर नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला, तशाच पद्धतीने आपलं पाटणचं टेनिस क्रिकेट, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट देखील पुढे पुढे बहरत चाललं, हे मात्र निश्चित आहे. 18-57 ची गरज आहे. निश्चित ज्या प्रकारे पाठीमागच्या षटकामध्ये धावा आल्या त्याच प्रकारच्या धावा आता इथून पुढे फलंदाजांना कुठाव्या लागतील. आणि प्रामुख्याने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे जोडीकडे. बॉलिंग अटॅक मध्ये पुन्हा एकदा मोहन यांना बोलवलेलं आहे, ज्यांनी पहिलं षटक पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळला आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला हा फटका डीपी स्क्वेअर लेगला, बॅकअपला खेळाडू तिकडे आहेत, बॉलचा पाठमोरा करतील परंतु पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉल आहे, म्हणजे हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल आणि फलंदाजाला आता मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. आणि स्ट्रायकर एंडला रणजित जाधव तयार आहेत. युवराज सर, खरं तर बाकीचे प्रकार बंद होतात आणि 4च प्रकार फलंदाजाला आउट करण्यासाठी उघडे राहतात. एक आहे रनआउट, एक आहे बॉल हाताळणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि बॉल दोनदा टोलवणे. याच्यामधला एखादा प्रकार बघायला मिळेल का की मोठा फटका? हो, यावेळेला जबरदस्त फटका. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. एक जबरदस्त फटका रणजित जाधव यांच्या बॅट मधून, ह्यूज सिक्सर. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली आणि मोहन यांच्या बॉल वरती गेले आक्रमण, ज्यांनी पहिलं षटक 7 धावांचं टाकलंय. काय फटका आहे आणि फटक्यामधली नजाकत पहा. जागेवरतून पाय रोवत खेळलेला फटका, ताकद आणि टायमिंग याचं योग्य मिलन. बॉल सीमा पार, षटकार. पुढील बॉल मोहन पुन्हा तयार, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. यावेळेला डीपी स्क्वेअर लेगला बॅकअप आहे, लॉंग लेग मधून आलंय, माफ करा. आणि त्यानंतर बॉलची फेकी केली जाईल. स्ट्रायकर एंडला गोलंदाजाचं मनोबल वाढवणारा बॉल आहे. किंबहुना एक धाव खर्च केली आणि त्यानंतर आता स्ट्राईक बदललाय आणि स्ट्राईक वरती आणलंय आदिनाथ यांना, ज्यांनी 4 बॉल मध्ये 14 धावांचा खेळ उभा केलाय. षटक क्रमांक 3चा हा थरार आहे आणि मोहन पुन्हा तयार. कमी गतीने हाताळलेला बॉल प्रभावित करून जातोय फलंदाजाला. आणि प्रामुख्याने या प्रकारचा बॉल अनेक वेळा आपण चर्चा करतो की भारतीय टीम कडून जर पहिल्यांदा कोणी हाताळला तर तुम्हाला झहीर खान या नावाची दखल घ्यावी लागते. 2011च्या विश्व वर्ल्ड कपला झहीर खान यांनी सर्वाधिक विकेट्स याच बॉल वरती टिपल्या आणि हाच बॉल हाताळण्यासाठी भुवनेश्वर कुमार यांना 1 वर्ष प्रॅक्टिस करावी लागली होती. म्हणजे हा बॉल हाताळताना तुमचे गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करून चालत नाही, तुमचा रिदम कमी करून चालत नाही. जे काय करायचंय बोटांमध्ये करायचंय. बॉलर तयार. यावेळेला अंगाला भेदणारा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाजी मधली भेदकता आणि आता लकब दाखवायला सुरुवात केली आहे मोहन यांनी. सुरुवातीचे माझे बॉल काही जरी महागडे राहिले असले ना तरी देखील मी कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जिथे आलेले आहेत लागोपाठचे 2 डॉट, आता समीकरण थोडस वाढतंय, अंतर वाढलंय. परंतु जिथे आदिनाथ यांनी 6 बॉल मध्ये 14 धावांचा खेळ उभा केलाय. हवे आहेत मोठे फटके. मॅच मध्ये रंगत आहे, रोमांच आहे, दोन्ही संघांना बरोबरीची संधी आहे. आदिनाथ पुन्हा तयार. यावेळेला लेन बॉल आहे आणि त्याला पिक करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. टीम
श्री रेणुका देवी स्पोर्ट्सला धक्का क्रमांक 3 आदिनाथ माघारी. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया आपण पाहूया. ओव्हर द विकेट मोहन, एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, प्रॉपर टायमिंग नाही, यस्ट्यांच्या पाठीमागे शॉट, थर्ड मॅनला पकडली, एक चांगली कॅच, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. आता या षटकातला इथून पुढे अंतिम बॉल शेष आहे. आतापर्यंत 1.5 बॉल मध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत मोहन यांनी आणि त्यानंतर आता अंतिम बॉल घेऊन येतील. परंतु बॅटिंग ऑर्डर मध्ये आता कुणाला प्रविष्ट केलं जाईल कारण फार क्रिटिकल कंडिशन आहे सामन्याची, निर्णायक स्थिती आहे जिथे येणाऱ्या फलंदाजाला रणजित जाधव यांना साथ द्यायची आहे. आणि बॅटिंगसाठी आता सूरज बॅटिंगसाठी आलेले आहेत. आपण अनेकदा युवराज सर म्हणतो ना की किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनात आला तर तो अंधकार नाहीसा करून टाकतो, परंतु इकडे आलेला या मॅच मध्ये थोडासा जो अंधकार आहे तो बाजूला होईल का. आता स्ट्रायकर एंडला सूरज, एक मोठा फटका आला ना समीकरण थोडंसं सोपं होईल आणि त्यानंतर रणजित जाधव हे स्ट्राईकला येतील. परंतु त्या प्रकारचं इथे कोणतीही संधी दिली नाही गोलंदाज मोहन यांनी. ते देखील जाणतात की एखादा मोठा फटका जर मी खर्च केला तर येणाऱ्या गोलंदाजावरती थोडंसं दडपण येईल. आता रणजित जाधव स्ट्राईक करतील आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. 12 बॉल 48 धावांची गरज. जबरदस्त सामना. मॅच अजून युवराज सर संपलेली नाहीये कारण रणजित जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यासाठी MH50 फलटण हा संघ या विकेटसाठी शेवटपर्यंत जाळं विणणार. नक्की जाळं तर विणणार आहे कारण रणजित जाधव मैदानाच्या आतमध्ये जो आहे ना 12-48 अगदी त्याच्यासाठी काही अवघड नाहीये. एकदा जर त्याला तो टच मिळाला ना, त्याला जर तो मोमेंटम प्राप्त झाला ना तर मात्र नक्कीच MH50 पलटणसाठी मात्र नक्कीच ते धोक्याचं ठरू शकतं, त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे आत्ताच ते मॅच आपल्या हातात आली आहे किंवा आपण सहज जिंकू शकतो हे त्यांच्या मनामध्ये नसणार आहे नक्कीच. त्यामुळे काहीतरी प्लॅन त्यांना आखावा लागणार आहे. आणि रणजित जाधवची विकेट कारण 12-48 प्रत्येक षटकामागे 24 ची सरासरी इथे आवश्यक आहे. चला मॅचला थोडं आपण स्पीडअप करूया. MH50 पलटण अतिरिक्त वेळ आपण नक्कीच घेऊ नका. 12-24 हे समीकरण आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे निलेश सर कारण शेवटची मॅच आहे त्यांची या ग्रुप स्टेज मधली. दोन्ही संघ 3-3 मॅचेस जिंकलेत, एक मॅच पराभूत झाली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करून आपली उपांत्य फेरीतील जी पकड आहे ती मजबूत करण्यासाठी मात्र इथे नक्कीच प्रयत्न केला जाईल हे मात्र निश्चित आहे. 12-48 समीकरण. निश्चित पाठीराखे व्याकुळ आहेत विजयासाठी आणि खेळाडूंचा सुरू असलेल्या विजयासाठी हट्टास आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रामुख्याने 12 बॉल 48 तसं बघायला गेलं तर या धावसंख्येचा पाठलागही होऊ शकतो आणि बचाव होऊ शकतो. परंतु ओव्हर नंबर 4 साठी आता कोणता पर्याय निवडलाय तर योगेश या नावाचा पर्याय निवडलेला आहे. माफ करा, आता बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन आहे आणि या षटकासाठी नवनाथ यांना बॉलिंग मध्ये प्रविष्ट केलेला आहे. विहंगम दृश्य या स्पर्धेचा आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून अशा प्रकारची चित्र आपण टिपू शकतो आणि त्याचाच एक प्रत्यय आला स्क्रीनवरती. आणि प्रामुख्याने मॅचला पुन्हा होते सुरुवात. 12-48 च हे आव्हान जिथे स्ट्रायकर एंडला आता रणजित जाधव तयार होतील. आज मात्र रणजित जाधव यांचा अनुभवाचा कस लागणार आहे. खरं तर युवराज सर तुम्ही काल काय केलं हे लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताना लोक पाहत असतात. म्हणजे लोकांच्या अपेक्षा या तुमच्याकडून वाढलेल्या असतात आणि प्रामुख्याने याही सामन्यामधून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा दोन्ही संघांकडून वाढलेल्या आहेत. जिथे नवनाथ तयार, कमी गतीने हाताळलेला बॉल, बॅकअप नाहीये परंतु लॉंग लेग मधून बॅकअप येत आहे. एकच धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो केला गेलाय. खरा फेक आणि जिथे युवराज सर रणजित जाधव यांना स्ट्राईक वरती आणायचं नाहीये टीमला आणि तिथेच मात्र स्ट्राईक वरती आणलेला आहे. आता येणारे 11 बॉल आणि बनवायचे आहेत 46 धावा. त्याचबरोबर म्हात्रे सरांचं आगमन होत आहे. मराठीतला एक चांगला आवाज, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजाशी जिंके ऐसे रसिक अक्षरे मिळवीन. मराठी भाषेतले नामवंत समालोचक खरं तर सकाळपासून बरेचसे समालोचक येऊन गेले आणि आज आमचं पुन्हा भाग्य आहे की म्हात्रे सर जे पेशाने शिक्षक आहेत त्यांना पुन्हा एकदा आम्हाला ऐकायला मिळेल.
आणि युवराज सर आम्हाला कळवतात की त्यांचा स्पेशल विषय इंग्लिश आहे, परंतु मराठीवरती एक चांगली पकड आहे. इंग्लिशचे ते स्पेशलिस्ट टीचर आहेत, परंतु युवराज सर मराठीवरती एक चांगली पकड आहे त्यांची. आणि पुन्हा बॉलर तयार, कमी गतीचा बॉल, यावेळेला लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक येतील, अडवण्याचा प्रयत्न डीपला चांगला झालाय. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला, आणि जो तो क्षेत्ररक्षक हाच प्रयत्न करतोय की रणजित जाधव यांची विकेट आम्हाला मिळवायची आहे. हा असा खेळाडू आहे ना, तो मॅचला कधीही कलाटणी देऊ शकतो. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 44 धावा. निश्चित युवराज सर आम्हाला सांगत आहेत की ज्यावेळेस युवराज सर शिक्षण घेत होते तेव्हापासून म्हात्रे सर ते त्यांना शिकवत होते, आणि तेव्हाही मार्गदर्शक होते आणि आत्ताही मार्गदर्शक आहेत. आता येणारे 10 बॉल आणि बनवायचे आहेत 44. नवनाथ निघाले तयार, कमी गतीचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पायांचा उपयोग, बॉल लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे, राह के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया. पायांचा चांगला उपयोग आहे, पदलालित्य चांगल्या प्रकारे बघायला मिळालं आणि बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन पोहोचले. युवराज सर या षटकामध्ये नवनाथ यांनी कमी गतीचे बॉल टाकले आणि प्रामुख्याने ते आता रणजित जाधव यांनी ओळखलेलं आहे आणि बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. बाकी ते पुढे आलेत, 2 स्टेप पुढे आले. ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर सर पुढे येऊन खेळायचे ना, पुन्हा पुढे आले आणि यावेळेला डीपी स्क्वेअरला गेला, वळवलाय, बॅकअप आहे तिकडे. बॉलचा पाठमोरा केला जाईल, बॉलची फेकी केली जाईल, स्ट्रायकर एंडला एक सिंगल धाव मिळेल. परंतु एका बाजूने पण हल्ला करणं तितकंच महत्वाचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला आता सूरज स्ट्राईक वरती येतील. एक बॉल खेळलाय, एकही धाव मिळाली नाहीये त्यांना, परंतु या षटकातील अजून उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 37 धावा. मॅच अजूनही जिवंत आहे. नवनाथ तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट आहेत, माफ करा. आणि पहा हा खोलवर पद्धतीचा बॉल आहे ना, तो फार चांगला आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा जर आपण पाहिलं तर अधिक उंची दिली आणि बॉल थोडासा समोर ठेवला आणि प्रामुख्याने एक चांगली भिन्नता गोलंदाजी मधली दाखवली, आलाय तो डॉट. आता 7 बॉल 37 धावांची गरज, 37 बनवायच्या आहेत येणाऱ्या 7 बॉल मध्ये. एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच जिवंत राहू शकते, परंतु तो फटका येईल का? एक धाव जरी आली तरी 36 राहतील. पुन्हा कमी गतीचा बॉल आणि इथे एकही धाव घेतली नाही, म्हणजे येणारे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 37 धावा. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम, कमालीचं षटक, अंगाला भेदणारा बॉल आहे. लेग ब्रेक तुम्हाला बघायला मिळाला आणि पुन्हा एकदा या बॉलची कमाल तुम्ही पाहिलीत. आता 6 बॉल 37 धावांची गरज आहे. आता थोडा वेळ श्री रेणुका देवी स्पोर्ट्सला नशिबाच्या भरोशावरती अवलंबून राहावं लागेल. 6 बॉल 6ला मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, म्हणजे हो पुन्हा एकदा संधी मिळू शकते जर 6 बॉल 6 षटकार आले तर. निश्चित जी माहिती मिळते ना, विशाल वरांडे यांनी 1 गाव 11 मध्ये 6 बॉल 6 मारलेले आहेत आणि सुनील सागावकर ढेबेवाडी यांनी 7 बॉल 7 मारलेले आहेत पहिल्या दिवशी. यावेळेला भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध घेतोय, क्लीन बोल्ड, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. रणजित जाधव परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला, मोठी विकेट. मॅचला पूर्णता कलाटणी मिळालेली आहे. या बॉलचा भन्नाट वेग, सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय, मधली यष्टी वाकवली, अप्रतिम लाईन, लेन आणि नियंत्रण, या सर्व गोष्टी. गोलंदाज होते योगेश यांचा अप्रतिम बॉल. भन्नाट वेग, कौतुक त्यांचं केलं जातंय. त्यांना देखील माहिती आहे सर्व टीमला की या विकेटचं महत्व किती मोठं आहे आणि जिथे आता संपूर्ण मॅचला कलाटणी मिळाली आहे. नक्कीच पूर्णपणे कलाटणी मिळाली निलेश सर, कारण पहिलाच बॉलवर विकेट आणि आता पूर्णपणे सामना खुला झालाय तो MH50 पलटणसाठी. इथे नक्कीच षटकार येतोय आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. आता 4 बॉल 31 ची आवश्यकता.
मात्र सामन्यावर सध्या पूर्णपणे पकड मजबूत MH50 पलटण AS फायटर संघाची 4 बॉल 31. निश्चित फटका जबरदस्त होता. एक पाय पुढे काढत स्वतःला वळवला आणि बॉल धाडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ साधा विनसाठी आला तो षटकार, परंतु आता थोडासा विलंब झालाय. परंतु काही नकारात्मक बॉल येतील का आणि त्याच्यावरती आम्ही मोठे फटके खेळून ही मॅच जिवंत होईल का, याच आशेवरती आता हा संघ आहे. ती आशा पल्लवित होण्यासाठी आता उशीर झालाय असं म्हणायला हरकत नाही. इथे हेलिकॉप्टर खेळायचं होतं, तिळ मात्र संपर्क नाही. डॉट बॉल आणि आता औपचारिकतेमध्ये सामना चाललाय निलेश सर. 3 बॉल 31. खरं तर पाटाचं क्रिकेट जर म्हटलं ना निलेश सर तर भरपूर बदलाव झाले. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती शिवा जाधव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली, ते संस्थापक अध्यक्ष या असोसिएशनचे, आणि एक प्रामाणिक प्रयत्न होता त्यांचा की पाटण तालुक्यातील हे जे खेळाडू आहेत किंबहुना हे जे क्रिकेट खेळणारे सर्वजण आहे जे नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे आसपासच्या परिसरामध्ये वास्तव्यासाठी आहेत, नोकरी धंद्यानिमित्त आलेत, त्यांना आठवड्यातला एखादा दिवस एकत्र करण्यासाठी, एका छत्राखाली आणण्यासाठी फक्त क्रिकेटच नाही तर क्रिकेटच्या बरोबर इतरही सुखदुःखामध्ये एकमेकांच्या सोबतीने आणण्यासाठी मात्र हा प्रयत्न झाला. आणि बघता बघता इवलेचे रोप लावले आणि त्याचा आता वेलो गेला गगनावरी, असं हे प्रकारचं चित्र आता पाहायला मिळते. आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांना कमिटीची साथ, इतर खेळाडूंची साथ इथे लाभली आहे. आणि त्यामुळेच आता एक वटवृक्ष या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन झालंय ज्यामध्ये सर्वच जण आता या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि आज आपण नक्कीच निलेश मडेकर सरांना आपण ऐकलं व्हॉइस ऑफ सातारा. खरं तर किती मधुर वाणी आणि किती सुंदर असं विश्लेषण त्यांचं इथे पाहायला मिळालंय. आपण नक्कीच पाहिलं संपूर्ण या सामन्यामध्ये अगदी रोमांचकारी सामना आणि विजयाचा जल्लोष इथे पाहायला मिळतोय. आपल्याला MH50 पलटण संघ खरं तर सुपर 4 मध्ये दाखल झालाय. अर्थातच सेमीफायनलचं तिकीट त्यांचं मात्र पक्क झालंय. आणि आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय स्वतः त्यांचे संघ मालक आबाजी सुबुगडे अपोजिशन संघाच्या फलंदाजांचं नक्कीच या ठिकाणी हस्तलंदन करतायत. आणि इथे आपल्या स्क्रीनवर एकदा जोरदार जल्लोष. MH50 पलटण AS फायटर संघ सुपर 4 मध्ये तब्बल 4 मॅचेस त्यांनी जिंकल्यात. बॅक टू बॅक 4 सामने आणि 5 सामने आज खेळलेत निलेश सर. पहिला सामना पराभूत झाले, त्यानंतर त्यातनं बोध घेतला, शोध केला, काम केलं वीक पॉइंट्सवर. आणि इंजुअर्ड आहे संदीप बावडेकर अर्जुन, तरी देखील हा विजय प्रस्थापित केलाय. तर मी विनंती करतो आज खऱ्या अर्थाने एक स्पर्धा कव्हर करत असताना देखील किरण मस्कर सरांच्या आणि पाटण तालुक्याच्या निमंत्रणाला मान देऊन बहुमूल्य वेळ आपल्या या ठिकाणी दिला असे निलेश मडेकर सर अर्थात व्हॉइस ऑफ